आहे। बरं, तुमची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, काय म्हणणार, कसं वाटतं तुम्हाला जिल्हा उपाध्यक्ष निवड झालं? मला रोहित दादा, शशिकांत शिंदे साहेब, राजेश टोपे साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भूषण तांबे आणि शहराध्यक्ष सुशील बोर्डे यांनी जी संधी दिली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं जिल्हा उपाध्यक्षपद जे दिलं आहे ते मी नक्की चांगल्या पद्धतीने पार पाडेल। जे पद मला जे मिळालं आहे ती जिम्मेदारी मी नक्की चांगल्या पद्धतीनं पार पाडेल आणि जे काही विद्यार्थ्यांचे आणि अडचणी असतील ते मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन। तुमचे पुढचे मी त्याचं नक्कीच जो काही अडचण असेल तो आम्ही सॉल्व करू आणि आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही रायगडला निघणार आहोत। D-बाटू जे आमचं लोणारेला तिथं आम्ही निघणार आहोत। तर तिथं आमचा एक भव्य मोर्चा असणार आहे विद्यापीठाच्या संदर्भात। विद्यापीठ जे आहे आमचं ते वेळेवरती निकाल वगैरे लावत नाही आहे आमचे आणि खूप सारा घोटाळा विद्यापीठाने केलेला आहे मागच्या काही काळामध्ये। त्यासाठी आम्ही चांगला मोर्चा काढणार आहोत रोहित दादांच्या नेतृत्वात। विद्यार्थ्यांनी जेवढं जास्तीत संख्येने आम्हाला येऊन मिळतील मोर्चामध्ये आमच्या तेवढं त्यांच्यासाठी चांगलं राहील, कारण की आमच्यासोबत रोहित दादा आमच्यासोबत असतील तर आम्हाला जे बळ आहे तो रोहित दादा ऑटोमॅटिक त्यांच्याकडून मिळून जाईल सोबत असल्यामुळे आणि सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नक्कीच। तारीख आणखीन फिक्स नाही आहे, 20 तारीख जी होती उद्याची, परंतु ती आणखीन 2-3 दिवसानंतर होऊ शकतं ते, आणखी तारीख आमची फिक्स झालेली तारीख अजून निश्चित नाही का? निश्चित नाही आहे तारीख आणि। तुमचं नाव? वैष्णव धनंजय देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जिल्हा उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर।